जिल्ह्यातील भोत्रा या गावामध्ये काही दिवसांपासून संपर्क तुटलेला स्थितीत आहे। तर भोत्रा गावामध्ये एनडीटीव्ही मराठी पोहोचलेला आहे। सीना कोळेगाव प्रकल्पातून सुरू केलेल्या विसर्गामुळे गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे। गावामध्ये कोणत्याही स्वरूपाची आरोग्य सेवा नाहीये, ना दळणवळणाची व्यवस्था आहे। गावामध्ये प्रशासन देखील पोहोचलेलं नाहीये असा आरोप केला जातोय। आणि अशा स्थितीमध्ये एनडीटीव्ही मराठी त्या ठिकाणी पोहोचलं। पाहुयात सीना नदीच्या कडेला वसलेल्या भोत्रा गावातनं आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी घेतलेला आढावा। धाराशिव जिल्ह्यातल्या भोत्रा या गावचा संपर्क जो आहे तो सीना नदीला जो काही पूर आलेला आहे, या पुरामुळे या गावचा संपर्क मागील 4 ते 5 दिवसांपासून तुटलेला आहे। आणि याच गावात आता आपण आलेलो आहोत। एनडीटीव्ही मराठी जे आहे ते या गावामध्ये संपूर्ण पोहोचलेलं आहे। ट्रॅक्टरमधून आपण मागचा जो प्रवास आहे तो केला आणि त्यानंतर 2 व्हीलरच्या सहाय्याने आपण ह्या गावामध्ये ठिकाणी जर बघितलं तर या सीना नदीच्या पात्राच्या कडेला आपण या ठिकाणी एनडीटीव्ही मराठी आहे ते पोहोचलेलं आहे। आपण इथली जी काही पूर परिस्थिती आहे ती आपल्याला दाखवण्यासाठी संपूर्ण या गावामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। आणि सीना नदीचं हे जे पात्र आहे ते आपल्याला समोरच्या बाजूला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे या ठिकाणी जर बघितलं एक साईडला तर घर आहे, आपल्याला इथे बघायला मिळतंय। घर पाण्यात आहे, मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते संपूर्ण घरामध्ये पसरलेलं आहे। कुणाचं घर? हे माझ्या चुलत्याचं घर आहे, मुरलीधर सूर्यभान गोपने। तिथं माझं घर आहे, कुठं गंगाराम गोपने यांचं। कुठं आहे घर तुमचं? ठीक आहे, ते दिसतंय का तुम्हाला असं? कुठं? त्या ते तिकडं ते पत्रे दिसतात का तुम्हाला? पत्रे? हा, म्हणजे त्या पत्र्याजवळ तुमचं घर आहे? म्हणजे पत्रे घराचे पत्रे आहेत ते। घराचे पत्रे? हा, पूर्ण पाण्यात आहे घर? पूर्ण घर पाण्यात आहे। कोण राहतो तिथं? आम्हीच राहत होतो। तुम्ही स्वतः राहता तिथं? हा, स्वतः म्हणजे राहतो। घर पाण्यात आहे। कधी आलं एवढं पाणी सगळे? 10 ते 12 दिवस झाले पाणी येऊन। मागल ते 1 दिवस पाणी गेलं, आम्ही घरी धुतलं, घरी राहायला गेलो, लगेच वापस डबल पाणी आलं। 3ऱ्या दिवशी लगेच पाणी आलं। काय आता काय घरात आहे का नाही काय सामान? घरात गहू, ज्वारी, उडीद, असे डाळी हे सगळ्या होत्या। कोण होतं? कोण होतं घरात पाण्याला? मी, माझी आई, वडील आणि बहीण आणि बहिणीचा मुलगा। काय करतात तुमच्या घरातले? कोण नोकरी लोक आहे का? नोकरीला नाही, शेती करतो आम्ही। शेताची काय अवस्था? शेताच्या आता सगळं पाण्यात येतं का? ती मका दिसत असेल तुम्हाला? पुढची मागा? हा, मका तिथं गिने गोल। जनावरांना खायला काय नाही, कोंबड्या होत्या, कोंबड्या सगळ्या मरून गेल्या। सगळ्या मरून गेल्या? सगळ्या मरून गेल्या। नुकसान मोठं झालं? मोठं नुकसान झालं। मामा इकडे कधी झालं हे सगळं? हे 8 दिवस झाले आता काल रात्री ते सीना कोळेगावचा जो प्रकल्प आहे, पाणी सोडलं, काय परिस्थिती होती? अहो रात्रभर आम्ही जागे 10-12 पोरं आम्ही रस्त्यावर हिंडतोय इथं. हा रात्रभर फिरताय? हा, झोप नाही कसली? डोळ्यात? झोपच नाही, रात्रभर हिंडतोय आम्ही रात्रभर। कोण येत नाही, जात नाही, काय नाही, काय नाही। कोणी चाललं नाही तुमच्याकडे? कोण सुद्धा आलं नाही आणि गेलं नाही इथं। अजित पवार हे तर सारा संपर्क तुटल्यामुळे कोणी येणं जाणंच बंद। ही परांडा रोड मेन हवे, ही परांडा नदीचं पात्र। हा, इकडं नदीचं पात्र इकडं आहे। हे पोगाऱ्यानं पाणी सरलं, ही 1.5 किलोमीटर पाणी इथनं जाय नाही, जी काही सुविधा नाही उपलब्ध। हे काही नाही झालेलं, हो काही घर 8 दिवस झालं बुडलंय माझं। बुडलंय? बुडलेलं ही समोर दिसतंय, फोटो घ्या, ही भावाचं आहे। 2-2 वेळा आम्ही पाणी वसरलं की काही सांगितलं का तुमचं हे बुडलंय म्हणून या म्हणून पंचनामे करा आमची? सांगितलं या आपल्या ग्रामसेवक आलतं कोणी? ग्रामसेवक ते पाणी नितळलं। ही सगळी परिस्थिती तयार होती, पुढे या तुम्ही काय मागणी काय असणार प्रशासनाकडे? मागणी काय शासनाने आणि काहीच इथं कोण आलं नाही, काय नाही। तुम्हाला सांगतो परिस्थिती म्हणजे अशी झाली की परांड्याचा संपर्क पुरा 4 बाजून तुटलेला आहे। दूध आहे का गावात? दूध बीत काय नाही, दूध दूध उत्पादन दूध उत्पादन आहे की गावात? भरपूर आहे। या गावात दुधाचं भरपूर उत्पादन आहे। आता दूध असं जागेवरच आहे, दूध कुठं नाही येत नाही, दूध कुठं येणार दूध? माणसाला जाता येणार, दूध कसं नाही साहेब? नक्की जर बघितलं तर ह्या ज्या वेदना आहेत ना त्या संपूर्ण या भोत्रा गावातल्या नागरिकांच्या, आणि यांचं कुठतरी म्हणणं आहे की प्रशासन जे आहे ते ठोस उपाययोजना संदर्भात काहीतरी कराव्यात आणि जे लवकर पंचनामे आहेत ते पूर्ण करून कुठतरी लवकरात लवकर मदतीची देखील मागणी जी आहे ती ग्रामस्थ करताना पाहायला मिळतात। ओंकार कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, धाराशिव।